माझं काम झालंय काय नाही. माझ्या नंदाला तर नाही एक काम करायचं नको वाटतं जीवावर. आता मी हे कपडे धुतलेत, तिला म्हणेन तुझं तू वाळायला टाक. नसते मी आता घरीत, आणि घरी तर अजिबातच थांबणार नाही. घरी थांबले की नाही ह्यांचे 100 काम मला करावे लागत. ताई काय करा का, मी आता एवढे कपडे धुतल्यात, घ्या आणि टाका वाळायला तिकडं. आणि तुम्ही कुठे चालल्या वहिनी? मी आहे तिकडं आशाबाईकडे बसते जरा. नाही तर काही वहिनी अशीच करते दरवेळेस. आई म्हणते तेच खरे, गेली आता कुठं तनतन करीत. काय झालं काय माहिती. अगं तू काय करते दीदी? काजल कुठे गेली? गेली तिकडे आशा ताईकडे. कवाशी गेली? मगाशी आत्ताच गेली. काय खराब आहे त्या पुरीला, कळानाच नसते त्या आशेच्याच घरी सारखी अगं जाते. आई तू म्हणते तेच खरंय. आता धुणं धुतलंय, मला वाळत घालायला लावलं आणि गेली निघून. तिला किती बऱ्या सांगितलं तिच्या घरी जात जाऊ नको, जात जाऊ नको, पण तिच्याच घरी पळत. आता बघते ती आल्या माघारी तिचं कसं काय. चांगलेच बघ तिला बघ. नाही आता बघते चांगली धुतेच. अशी सडकी ते का नाही तिला. तिला म्हणेन तू जाण माहेरी निघून, थांबूच नको. तुला तिच्या घरी जायचं असलं ना तू सरळ निघून जा. जाऊ दे तिला. हा, आणि अजिबात असली काम करायची नाही परत. तुला सांगते तिचं काम तरी करायचं नाही. तो काय कारण आहे तुला तिला धुणं वाळा घालायला लावायची? आली माझ्याकडे कपडे घेऊन गेली तनतन करीत. आता मी काय करू मग? तुला किती बऱ्या सांगितलं ती काम सांगतीन, तू ऐकती. तू काय तिची हाताखालची चपराशी नाही का? तुझं शाळेचं काम बघ ना, शिक्षणाचं बघ ना. का सारखं बसती धुणं भांड करीत? काकू काय चाललंय? अहो काय सांगावं, आमची सून सारखी त्या आशाबाईच्या घरीच जाते. अहो मी बी 2-3 बाऱ्या बघितली आशाबाईची तर हा ना, आता तिला एकदा सांगते. तिथं जर गेली ना मग बघ काय करायचं. ती कटाळा आला मला सांगून सांगून. आणि ह्या पोरीला बी कळा ना, ही पोरगी बी ती काम सांगते की ही ऐकती. उस शाळाचं बघायचं, शिक्षणाचं बघायचं, ती दिलं टाकून आणि घास भांडी आणि दूध धुणं आणि काढ झाडून असली कामं ती पोरगी ह्या पोरीला सांगते. मी ना तिला 2-3 बाऱ्या तिथं बघितली होती. हा ना, आता तुमचं तुम्हीच बघा बाय काय करायचंय ते. बघते बाय आता काय करावं. तिला कटाळाचा आला सांगून सांगून. तिला कळनाच म्हणल्यावर सारखी तिथंच घुसती, सारखी तिथंच घुसती. तू दादाला सांग संध्याकाळी. दादा काय तिचं ऐकतोय दादा पण. नाही आता संध्याकाळी जरा मी बी एकाचं 2 सांगून जरा झोडायच लावते तिला. चांगली झोड. हा निदे घालते कपडे वाळायला. बघते आता तिचं आल्यावर मी काय करायचं ते. जाऊ का मग मी घरी? बर बर घालते एवढी हा, कपडे. आलेच. मी चालले आता घरात, काम आहे मला. कवाशी आली? हा कवाशी आली? कवाशी आली म्हणजे हे का आता येऊनच बसले हे का? चांगली मैत्रीण गाठली थोडा. हा चांगली मैत्रीण गाठली म्हणतो. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? अगं त्या आशीच्या घरी किती बाऱ्या सांगितलं जाऊ नको जाऊ नको, पण तू सारखी तिथंच जातीस. असं कसं वाटतं तुम्ही बोलत आहे इथं जाऊ नको तिथं जाऊ नको तिथं जाऊ नको, म्हणजे माणसाने नेमकं करायचं काय? अगं पण घरातली कामं पडले तर घरात झोपा, आपलं लोकांच्या घरी जाऊ नाही. तुला किती बऱ्या सांगितलंय की घरात. नाही नाही, लोकांच्या घरी गेले म्हणजे काय केलं मी? बरं बाई माणसापाशीच बस नका, गड्या माणसापाशी कुठं जाऊन बसले? घरात हातरून टाकून झोप ना, नाही तर काय काम कर. काय बसायचं गप्पा बयाला शेणी होय, झोपले तरी नुसत्या झोपा काढी, काम होत नाही. नेमकं करावं काय माणसाने? जिथं जाईन तिथं तुमचं तसलंच आहे बा प्रत्येक ह्याच्यामध्ये. तू बोलूनच देत नाही बाई अजिबात. काय बोलू देत नाही बरं आता तुम्हाला? नुसतं बोलू देत नाही एवढं मोठं तर बोलून बसा नुसतं माणसाला. अगं तुला उस बोललं की मोठ्यानेच खनकतीस तू. हा मोठ्याने खणकतीस काय? तू काय खणकायला तू काय आगाऊ ढोल आहेस? दिलाय होय? नाही बाई तू आगाऊ आहेस खरं सांगायचं. तू ना आमच्या हाती बाहेर गेली. सासूच्याच पायावर लेकाला पाय तर माझ्या ठेवलाय. फार बैलच करून टाकली. होय, लेकाला बैल करून हा. ठेवला का? लेकाला अक्कल नाही होय त्याची? लेकाला नाही बैल बाय. करून ठेवायला आकर नाही तुला अति शेणी झाली आता. खरं तुला तीच फुगवीत असेल काय बी म्हण. होय? काय फुगत हा. असं मला काय मग तीच म्हणत म्हणजे असेल. ती सांगण म्हणजे काय? लोकांच्या सांगण्यावाली आहे का मी? नाही नाही ती म्हणत असंच कर बसत जा माझ्यापाशी येऊन. सासूला भांडत जा, नवऱ्याला भांडत जा, काम नको होय, करू मला असं माझी सांगत. अक्कलच नाही दुसऱ्यांचं ऐकायला. मी अगं जाते काय तिथं. तुला कळाना ना होय. वळा ना सांगून कटाळा आला माझा. काय सांगितलं तुम्ही आतापर्यंत? काय कळलं ना मला ना? अगं, पण तुला किती बऱ्या सांगितलंय तू त्या आशाबाईच्या घरी जाऊ नको. अहो पण त्या आशाबाईचं नावच नाही इथं. मला काय म्हणायचंय? गेलं तर गेलं, 2-4 शब्द बोले म्हणून बिघडलं काय? कुठं उठते म्हणते मी? सुटते की तिथं बसती, उठते सुटते की तिथं बसते. अगं होय, काय उठते सुटते लोक तिथं नाव बसते. ठेवायला लागली की उठते मला सुटते तिथं तुझ्या बसते. सुनाला काम असतं का नसतं सारखी त्या आशाबाईच्या घरात घुसती. होय, कोण म्हणलं तुम्हाला? ह्या कोण शेजारच्या म्हणलं? बाया म्हणत होत्या. होय, शेजारच्या बायांना तेवढंच का माझ्या टक लावून बसलेल्या? नाही तर माझ्या नजर असतात का त्यांना? घरदारची कामं नाहीत होय? फिरतीस तशी होय, सारखी. फिरते तशी. तुम्ही हा. तुमची सवय लागली सासूच्या हा. पाया पाहून नको ठेवायला. बरे म्हणजे बरे सासू फिरतीस तशी तशी. सुनून उंबऱ्या तुझा पाय गुण. हा बरोबर. कसं बोलला आता? हा, बरोबर मला आहे पटलं मग. तसं. हा मग होय, तुझ्यासारखं बोलते ना आता. माझ्यासारखंच बोला. म्हणजे तू जरा माझ्या डोक्यावर बसशील. कशाला डोक्यावर बसायला? मग काय मग अगं तुझ्यासारखं बाबा. बोलल्या तू बसणारच ना माझ्या डोक्यावर. हा, खेळ करायचा का डोक्यावर बसायला हा, मग? तुमच्या? तुला सांगूनच कटाळा आला मला.
होय मला घर सोडून जाऊ का मी? घर सोडून जाऊ का म्हणजे तुम्हाला म्हणलं बाई घर सोडून मग जा. अशी हिंडा अहो, मला राहू नको वाटतं मला बाई. तुम्हाला आहे ना मला तुम्ही घर सोडून जायची वेळ आणली जरा पटन असं बोलायचा जीवाला मनाला आणि तुमच्या जीवाला बी. अगं बाई तू कशाला जाते? मीच जाते. माझा होय, काटा आज- चिमटा आहे तुला. मीच होय. जाते बाया. काटा घर आणि चिमटा सोडून. होत असलं तुम्हाला तर लय बोलता येते काटा आणि चिमटा म्हण मला तसलं नाही बोलता येत घर सोडून जाणाऱ्या तुम्ही. काय सारखा करकासा रोज करकासा आहे थोडा. एक दिवस सुना नाही. रोजच भांडणं अन्न तरी खाऊ वाटतंय का मला? नका खाऊ मग बसा हा? उपाशी. बस ते तुझ्यासाठी उपास धरीत. होय मग मला कशाला सांगा आता अन्न खावा का नाही लय म्हणून? आगाऊ सून अहो, भेटली माझ्या काय म्हणण्याने आणि बोलण्याने तुम्ही काय खाणार त्या नाहीत होय? मुडद्याने कशी गळ्यात घातली कुणा ठोबाय माझ्या बाय बाय त्या करताना आगाऊ दिसली टोकाची. नव्हती काय का डोळ्यात काय गेलं होतं का डोळे बंद अगं करून तुझा गेलं? रंग बघितलं, तुझं होय. रूप बघितलं, तुझं गुण बघितलं का म्या? होय कशाला बघसान हा? गुण? लय गुण दिसली कशा- बाहुलीवाणी मला अगं चांगली. बाया बाया भावली हा. वाणी दिसली असेल ना तुम्हाला. म्हणून तर पगाळे. वय पगाळले अहो किती तुमच्या पुढं केलं का नाही तरी बी सासू ती सासूच असती म्हणे की सून रूप बघितलं आणि मी बी ना तुमचं लय बघितलं लग्नाच्या आधी. अगं गोऱ्या काताड्या बुलले मी देखणे काय म्हणतात ना कामाला शिकणी होय 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 असलं. तुम्ही शिकवलंय सासूचे गुण सुनाच्या अंगात पाहिजेत ना हा. तेवढं तर लय तुम्हाला बोलायला येतं बोलायला नाही बाई तुम्ही करायचं. कसं शिकलं ग? तुला कोणत्या शाळा घातलं होतं ग? हाय का कोणत्या शाळेत मला काय हा? शिकवायची गरज आहे असलं बोल होय. ना. आमच्या लेकीनं बी असलं बोलत नसत्यान बोलत असं हात कर करून हात होय. कर करून हात कर करू हात कर अगं करू काय? नसत्यान बोलता नाही येत त्यांना दुसऱ्याचा हात धरून पळता येतं फक्त ही त्यांच्या आईने अगं, ऐक शिकवलंय ना, माझ्या होय. माझ्या हात धरून गेला तरी परपंच करतात होय, आणि मग काय असं काय तुझ्याने केलं? हिंडत नाही होय. का? त्याच्या आम्ही त्या काय- नवऱ्याच्या घरी जमते माहिता हे बाया, बाया, बाया. बसायचं शेजारच्या लय दारात. सांगता काय म्हणतात आपलं ते बागून लोकांचं ते कार्ट 2 वर्ष झालं माहेरात बसली आणली ना आता माझ्या लागली डोक्यावर चढायला. ही काय तुमच्या असल्या गुणांनी बसले मला काय बसायची हाऊस नव्हती सासू बी त्या पद्धतीची लागत तेव्हा सून नांदत असते अगं सासूला चांगल्या पद्धतीची पण तुझं गुण आहेत का चांगलं? बाया, मी काय नांद्याला तर म्हणा, 12 बुद्या. स्वतःच्या तोंडाने स्वतःच कौतुक करून हा. घ्यायचं लोकांनी करावं लागत स्वतःच्या अगं तोंडाने पण नसतंय करून जमत नवऱ्याच्या घरी काय चालतं माहेरात 2-2 वर्ष राहून जमत नसतं. नसतंय जमत ना हा. मग तसं राहावं बी लागते सासरच्या अगं. लोकांनी हाऊस नसती कुणाला सासर सोडून माहेरी पडायची तुला वाटतं माझ्या बापाला गोठुड द्यावा सासूनी एक बाया. रुपया फुटकी कवडी काय- सुद्धा भेटायची नाही काय माझ्या म्हणून काय म्हणून माझ्या बेकाऱ्याचं. बापाच्या घरी जरी असं उता आलं काय आलं तुमच्याकडे बे? काय- खायला मागे आई हा, बापाच्या घरी तुम्ही खायला मागे. जाऊन हा. बसते होते काय जाऊन नाही घरात जात पीठ बापाच्या नसतं बाहेर. आलं, आम्ही आलो तो उपाशी यावं लागतंय आम्हाला. कुणी सांगितलंय अहो, हा? काय बोलाता उपाशी हा. अहो, 1-1 किलो मटण तुमच्या मड्यावर घालतात तरी बी तुम्हाला कमीच आहे काय आता आमची घालावं मटण काय एखादा कसलं? बकरू आणून तसलं बिस्किटावानी आणते तसलं चिकन होय, आम्ही नाही खात तसलं चिकन. लय लागले मला बोलायला काय माझ्या आई बापाचं काढतो तुम्ही सारखंच माझ्या आई बापाचं काय काढा झालं? अरे हे खुईनी मला वैतकून टाकलंय सारखी सकाळ धरून भांडती. अरे तू गेला सगळं रानात. गावात तुमचं बोबट झालं ना. नाही तू जातो रानात आणि ही निसती त्या आशीच्या घरी नेते की मला भांडते आशीच्या घरी नेते की मला भांडते. अरे पण पाहणार काय झालं एवढं? विचार बाबा तिलाच. काय झालं तुला? अहो, मला काय म्हणायचंय मी घरातले सगळे काम बिमा करून बसते ह्यांची गरज आहे का काय मला बोलायची अरे पण गाय तुझं काय बोलायचा अधिकार नाही एवढं का लोक करतात का? अरे कालवा नको करू तर काय करू ही उठते की तिथं जाऊन बसते उठते की तिथं जाऊन बसते मी बोलू का नकोच राहू का मी घरात जाऊन निघून. आता तू तुझ्या मैत्रिणीकडे नाही का जात? अरे गेली म्हणून इतकं काय होतं सारखं तेव्हा? कामधंदा पडला सारखंच असं मैत्रीण किती का असते 5-10 मिनिटाची काय येईल अरे तुला अहो, नाही कामधंदा उरकून जात डोक्यात नाही. घेतो मला का? काय म्हणायचंय माहिती का ह्या का रोजच आहे त्यांचं रोजच आहे मला उठता अरे बसता, तुला उठता फुगविते बसता. ही हा, तुला फुगविते. फुगविते. आणि तुम्ही मला काय करता फुगवती आई? मग एकाचं दोन सांगून तुला मला भांडायचंय का? हे खारशेल तुला तुझ्या बायकोला नीट दापायचं असलं तर दाप नाही तर पुरीला घेऊन मपली जाते बाबा. आता तुम्ही काय जाता? मी जातो कुठतरी घर तू सोडून. कशाला जातो ही बायका आम्हाला जगून देईन का म्हणतो. तुम्हाला माझ्यावर गायचं मग सगळं तू- मीच करते का सगळं तुम्ही काही करीतच नाही तू का मनाने भांडत नाही ऐ, तुला ना- ऐक का, ऐ, हा. आई तू पण ऐक नाही तू पण ऐक अख्ख्या गावात तुमची भांडणं फेमस झालं तर एक दिवस पण असं जात नाही की तुमची भांडणं होत नाहीत. तुमच्या आईला सांगा की मग सगळं मीच करते का काय सगळं तुझं करते की पण तिकडे जायचं जर कमी कर आणि तू पण ग बस आपलं काम धंदा बघ. मी कशाला बोलू बाबा ती तिकडे नाही गेल्यावर. चल उगारात हे जा तू पण चल उगारात तुझं काम धंदा बघा आपला चल घरात चल. काय बाबा गावाला नुसती भांडणं. हा तुला तुझ्या बायकोच खरं लागत मला नाही तसलं पटत बाबा.